नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आगामी पोलीस भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. गृह विभागानं जी आगामी येऊ घातलेली पोलीस भरती आहे या संदर्भात एक नवीन महत्त्वाचा जी-आर नुकताच प्रसिद्ध केलेला आहे. आणि ह्या जी-आरमध्ये नेमक्या कोणत्या बाबी आहेत की ज्या आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे आगामी पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी. त्यातला प्रत्येक शब्द आपण समजून घेऊयात, म्हणजे सगळ्या जे आपले कन्फ्युजन असतील, सगळ्या अडचणी असतील त्या दूर होतील आणि व्यवस्थितपणे आपल्याला आगामी परीक्षेची तयारी करता येईल. तर हा नुकताच पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये बदल घडवून आणणारा जी-आर हा नेमका काय आहे हा आपण समजून घेऊयात. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की पोलीस भरती गृह विभागा अंडर होते आणि ह्या गृह विभाग अंतर्गत जे काही महाराष्ट्र पोलीस शिपाई नियम आहे 2011चा, याच्या 2011च्या या महाराष्ट्र पोलीस शिपाई नियमामध्ये जे काही कलम 4 आहेत किंवा नियम 4 आहे सॉरी, या नियम 4 मध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. जे बदल भरती प्रक्रिया पोलीस शिपाई या पदासाठी कशी पार पाडावी या संदर्भात ते आहेत. मग याच्यामध्ये नेमका काय बदल आहे बघा. तर शारीरिक चाचणी म्हणजे 1 नंबरचा आकडा दिलेला आहे आणि शारीरिक चाचणी 50 गुण. याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. आधीचा बदल आता कॅन्सल झालेला आहे. आधी काय करत होतोय की आधी लेखी परीक्षा घेतली जायची, पण आता प्रथम शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे आणि तीही 50 गुणांची. हा महत्त्वाचा सगळ्यात पहिला बदल आपल्याला या जी-आरच्या माध्यमातून बघायला मिळतो. याच्यामध्ये काय सांगितले की जे उमेदवार शारीरिक व शैक्षणिक अर्हता पूर्ण करतात अशा उमेदवारांना शारीरिक योग्यता चाचणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असेल. म्हणजे ॲड निघाल्यानंतर तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला तुमची जी शारीरिक अर्हता आहे, म्हणजे तुमचं हाईट असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जाणार आणि त्याच्यानंतर तुमची शैक्षणिक अर्हता म्हणजे तुम्ही त्या पदासाठी जी काय 12वी उत्तीर्ण ही जी काय अट आहे किंवा इतर काही अटी असतील त्या पूर्ण केल्याच्या नंतर तुम्ही मैदानी चाचणीसाठी उपस्थित राहू शकता असं या नियमामध्ये प्रथम सरळ सरळ सांगितलेली. याचा अर्थ असा होतो की आधीची लेखी परीक्षा वा आधीची जी काय पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडली जात होती ती आता संपूर्णपणे बदललेली आहे. म्हणजे आधी लेखी परीक्षा व्हायची, आता शारीरिक चाचणी प्रथम होणार आहे. ही शारीरिक चाचणी सुद्धा 50 गुणांची असेल असं सरळ सरळ या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आधीही 50 गुणांची होती, आताही 50 गुणांची आहे. मात्र याच्यामध्ये थोडासा बदल आपल्याला बघायला मिळतो. पुरुष उमेदवारांसाठी ज्या 50 हे गुण शारीरिक चाचणीचे आहेत त्याच्यासाठी 1600 मीटर ही जी रनिंग आहे त्याच्यासाठी 20 गुण, 100 मीटर धावण्यासाठी 15 गुण आणि गोळाफेक या इव्हेंटसाठी 15 गुण, असे टोटल 50 मार्काची ही शारीरिक चाचणी होणार आहे. आधी सुद्धा 50 मार्काचीच होती. मात्र याच्यामध्ये बदल काय करण्यात आलेला आहे की आधीच्या जी काय म्हणजे आत्ताच नुकतीच 2019ची पोलीस भरती म्हणजे 19ला निघलेली पोलीस भरती मागच्या वर्षी पार पडली. त्याच्यामध्ये 1600 मीटर हा इव्हेंट 30 गुणांसाठी होता. आधी जर आपण कन्सिडर केले तर 1600 मीटर 30 गुणांसाठी होता, 100 मीटर 10 गुणांसाठी होता आणि गोळाफेक 10 गुणांसाठी होता. मात्र आता याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. जे काही 1600 मीटर आहेत आता 20 गुणांसाठी असेल, 100 मीटर 15 गुणांसाठी आणि गोळाफेक 15 गुणांसाठी, अशी टोटल 50 मार्काची आधी मैदानी चाचणी होणार आहे म्हणजे शारीरिक चाचणी होणार आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा बदल तुम्ही या ठिकाणी समजून घ्या. याच्यानंतर पुढे या जी-आर मध्ये काय दिलेले आपण समजून घेऊयात. बघा पुढं या जी-आर मध्ये काही गोष्टी आहेत. जस्ट मिनिट. महिला उमेदवारांसाठी बघा सेम आहे. पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर 20 गुणांसाठी, महिला उमेदवारांसाठी 800 मीटर हे 20 गुणांसाठी आहे. बाकी 100 मीटर धावणे दोन्हीकडे 15 मार्कलाच आहे आणि गोळाफेक दोन्हीकडे 15 मार्कांसाठीच आहे. फक्त मुलींसाठी काय बदललेलं आहे की इकडं जे मुलांसाठी 1600 मीटर 20 मार्काला होते तर मुलींसाठी 800 मीटर 20 मार्काला आहे. आता याच्यामध्ये प्रथम शारीरिक चाचणी जे उमेदवार उत्तीर्ण होतील ते लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील. मात्र त्यांचा पात्रतेचा रेशो नेमका किती आहे ते सरळ सरळ इथं उल्लेख केलेला आहे. आपण बघूयात. सर्वप्रथम ही लेखी परीक्षा 100 गुणांचीच आहे. आधी सुद्धा 100 गुणांची होती, नंतरच्या आत्ताच्या जी-आर मध्ये सुद्धा ही 100 गुणांसाठीच केलेली आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये म्हणजेच मैदानी चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गातील जाहिरातमध्ये दिलेल्या रिक्त पदांच्या 1/10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलवण्यास पात्र ठरतील. म्हणजे काय की किमान 50% गुण तुम्हाला शारीरिक चाचणीमध्ये मिळवणं गरजेचंच आहे. म्हणजे शारीरिक चाचणी तुमची 50 मार्कची आहे आणि याचे 50% म्हणजे तुम्हाला किमान शारीरिक चाचणीमध्ये 25 गुण मिळणं आवश्यकच आहे. 25 आणि त्याच्यापेक्षा जास्त. आणि हे झाल्यानंतर लेखी परीक्षेसाठी 1/10 या प्रमाणात काय केलं जाणार आहे, मुलांना सिलेक्ट केलं जाणार आहे. याचा अर्थ असा होतो की समजा 1 जागा असेल तर एका जागेसाठी 10 मुलं इथं घेतली जातील. याचा अर्थ की समजा
तुमच्या इथं किंवा तुमच्या प्रवर्गासाठी तुम्ही ज्यासाठी फॉर्म भरला आहे तिथं जर 10 जागा असतील तर 10 जागेच्या तुलनेत 10 एकाच 10 म्हणजे 10 जागेला अजून 10 न गुणलं तर आपण 10 जागेसाठी 100 मुलं ही लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील. थोडक्यात समजून घ्या, एका जागेसाठी 10 मुलं लेखी परीक्षेत घेणार आहेत आणि या 10 मुलांमध्ये त्या एका जागेसाठी स्पर्धा होणार आहे. म्हणजे या गोष्टी संपूर्णतः बदललेत विद्यार्थी मित्रांनो. आधी शारीरिक होती, आता लेखी आहे आणि लेखी परीक्षेला किती घेणार आहेत मुलं? एकास 10. म्हणजे त्या 10 मुलांमध्ये आपल्याला सिलेक्ट व्हायचं, म्हणजे त्या 9 मुलांच्या पुढे आपल्याला त्या जायचं आहे आणि ते एक पद मिळवायचं आहे. कॉम्पिटिशन तेवढंच राहणार आहे, लक्षात घ्या. आता इथं लेखी परीक्षे संदर्भात काय काय ते आपण समजून घ्या, नंतर मग याची स्ट्रॅटेजी वगैरे कशी असावी ते मी तुम्हाला सांगेल. लेखी परीक्षेमध्ये तेच कॉन्सेप्ट आहेत, त्याच गोष्टी आहेत, म्हणजे अंकगणित आहे, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण हे संपूर्णपणे तुम्हाला 100 मार्क्ससाठी असेल. आता याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं असं मत आहे की सर मग हे 25-25 मार्क्सला येणार आहे का? तर सध्या तरी आपल्याला इथं कुठं तसं दिसत नाहीये. जर तसे काय अपडेट असेल तर आपण त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला अपडेट करूयात. मात्र अंकगणित, सामान्य ज्ञान म्हणजे जी के, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण असं टोटल 100 मार्कची लेखी परीक्षा आणि 50 मार्कची मैदानी परीक्षा, 150 मार्कांची ही एकूण परीक्षा असणार आहे आणि 150 मार्कांपैकी मेरिट लागणार आहे आणि 150 मार्कामध्ये जे उत्तीर्ण विद्यार्थी किंवा जे चांगले मार्क्स घेतील त्यांना पोस्ट मिळेल. आता इथं पुढे काय बघा, लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न हे बहुपर्यायी असतील, म्हणजे MCQ असतील व ती मराठी भाषेमध्ये असेल जे ऑलरेडी आहे. लेखी चाचणीसाठी 90 मिनिटं इतका कालावधी असेल, ऑलरेडी सेमच आहे. 100 प्रश्न तुम्हाला 90 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. किमान 40%चा अर्थ काय की 100 गुणांची जर ही लेखी परीक्षा असेल तर तुम्हाला किमान 40 मार्क मिळणं आवश्यक आहे. तुम्हाला 40 पेक्षा कमी मिळेल तर तुम्ही ऑलरेडी डिस्क्वालिफाय होणार आहे. मग तिकडे तुम्हाला मैदानी परीक्षेत आउट ऑफ मार्क असले तरी सुद्धा त्याचा काही उपयोग नाही. तुम्हाला किमान 40 मार्क लेखी परीक्षेमध्ये मिळवायचेच आहेत. लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजले जातील. आता सांगितलं तुम्हाला इकडे ग्राउंडला आउट ऑफ असतील आणि किमान जर 40 मार्क नाही पडले लेखी परीक्षेला तर तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी पात्र असणार नाही. हे छोटे छोटे मुद्दे आपल्याला समजून घ्यायचे आहेत. पुढं स्पष्टीकरण बघा काय दिलेले. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे, म्हणजेच 50 पैकी 25 गुण, है की नाही. 50 गुण जर आपण 100% कन्सिडर केले तर त्याच्या 50% म्हणजे 25 गुण तुम्हाला शारीरिक चाचणीमध्ये मिळवायचेच आहेत. म्हणजे शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एकाच 10 प्रमाणात लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलवण्यास पात्र असतील. आत्ताच सांगितलं, तुम्ही ज्या प्रवर्गामध्ये तुमच्या समजा जागा असतील त्या जागेला तुमच्या कुठल्याही प्रवर्गाचे असतील, ओपन असेल, EWS असेल, OBC असेल, NT A B C D कुठलीही असेल, त्याला into 10 करायचं. तेवढे उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील मैदानी परीक्षेमधून. मग उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की जर अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये 10 पदे रिक्त असतील, 10 पदे असतील म्हणजे टोटली 10 पदेंसाठी ते भरली जाणार आहे. तर पुढे काय दिले बघा, आणि अनुसूचित जमातीसाठी 5 पदे रिक्त असतील तर अनुसूचित जातीमध्ये 100 मुलं घेतली जातील. मी आता सांगितलं 10 गुणुले 10 100 होणार आणि अनुसूचित जमातीसाठी 50 असतील, म्हणजेच 10 गुणुले 5 50 उमेदवार सूचीबद्ध करण्यात येतील. तथापि अनुसूचित जाती प्रवर्गातील गुणाक्रमाने 100व्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारास मिळालेल्या गुण जेवढ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना मिळालेले असतील ते सर्व उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गातील लेखी चाचणीसाठी बसण्यास पात्र असतील. आता याचा अर्थ काय बघा की जसं त्यांनी सांगितलं की 10 जागा आहेत आणि 10 जागेसाठी into 10 म्हणजे 100 मुलं घेतली, म्हणजे 100 मार्क हे 10 उमेदवार घेतले जाणार आहेत आणि त्याच्यासाठी into 10 म्हणजेच काय तर 100 मुलं घेतली जाणार असं त्यांनी सांगितलंय. मात्र याच्यामध्ये जर पुढं काय सांगितले त्यांनी की 100व्या क्रमांकावर, म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल मी कन्सिडर केलं की मैदानी चाचणी झाली आणि एक 50 पैकी 35 मार्क असतील ते विद्यार्थी बघा, 35व्या मार्कापर्यंत असणारा विद्यार्थी तो 100वा ठरला. मग 35व्या मार्कावरती समजा ऑलरेडी 99 विद्यार्थी झालेत आणि 35 मार्क असणारा 100वा विद्यार्थी झाला. मग आता 35 मार्क तर खूप जणांना नाही, कुणाला घ्यायचं, तर त्यांनी असं काय सांगितलंय बघा, 100व्या क्रमांकावरती असलेल्या उमेदवारात जेवढे गुण अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना मिळाले असतील ते सर्व उमेदवार
अनुसूचित जाती प्रवर्गातील लेखी चाचणीसाठी बसण्यासाठी बोलवण्यास पात्र असतील. म्हणजे या 35 मार्क असणारे सगळेच जे काही उमेदवार असतील ते त्यासाठी पात्र ठरतील असा त्याचा अर्थ होतो. तसेच अनुसूचित जमातीचं पण सेमच आहे. आता पोलीस महासंचालक यांनी प्रत्येक पोलीस घटकासाठी गठीत केलेले निवड मंडळ या नियमनाचे पोट नियम 1-2 मध्ये नमूद केलेल्या 2 निकषांच्या आधारे उमेदवारामधून एक गुणवत्ता यादी तयार करील. शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळवलेल्या गुणांचे एकत्रीकरण केले जाईल. म्हणजे मैदानीचे 50 आणि लेखीचे 100. गृह विभाग शासन निर्णय क्रमांक पोलीस जो काही क्रमांक दिलेला आहे आणि त्यानंतर शासनाने वेळोवेळी काढलेल्या कोणत्याही आदेशानुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. म्हणजे आता चित्र क्लिअर झालेलं आहे की आधी लेखी परीक्षा नाही आहे, तर आता मैदानी परीक्षा आहे ती पण 50 मार्कची आणि नंतर लेखी परीक्षा आहे. आता मुद्दा येतो की सर याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर फायदा आणि तोट्याचा विषय बघा. आज जर एक बेसिक गोष्ट सांगतो तीच तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मागची पोलीस भरतीची जर परीक्षा तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये असेच विद्यार्थी तुम्हाला मेरिटमध्ये दिसतील की जे विद्यार्थी दोन्हीही इव्हेंटमध्ये चांगले मार्क्स मिळवलेत. म्हणजे फक्त लेखीत चांगले म्हणून सिलेक्ट झालाय आणि फक्त मैदानीत चांगले म्हणून सिलेक्ट झालाय असं नाहीये. तुमची दोन्हीही चाकं एकदम स्ट्रॉंग पाहिजेत. तुम्हाला लेखी परीक्षा पण तुम्हाला तेवढीच गुण तुम्हाला मिळाले पाहिजेत आणि मैदानी परीक्षेमध्ये सुद्धा तेवढेच गुण तुम्हाला मिळाले पाहिजेत. आता याच्यामध्ये बघा जी.आर. काढलेला आहे, परीक्षा येऊ घातलेली आहे आणि कधी परीक्षा येईल. समजा तुम्ही आधी लेखी परीक्षा आहे अशी तयारी करत असाल, मैदानी परीक्षा थोडीशी तुमचं मैदान थोडंसं वीक असेल तर तुम्ही आत्तापासूनच मैदानीच्या तयारीला लागा आणि त्या तुलनेत स्वतःला काय करा, स्ट्रॉंग करा. कारण लेखी परीक्षा दे असं तुम्ही समजून घेत जरा गाफील असाल तर मैदानी परीक्षेची जोरात तयारी करा. मैदान तुम्ही क्रॅक करा. तुमचं ऑलरेडी लेखी चांगलं असल्यामुळे तुम्ही ते क्रॅक कराल. आणि जे विद्यार्थी मित्र मैदानी परीक्षेत चांगले आहेत आणि लेखी परीक्षा वीक आहे त्यांनी आता मैदान ऑलरेडी तुमचं चांगलं आहे त्याचा तर सराव ठेवाच. मात्र आता तुमचं मैदान क्वालिफाय होणार आहे तुम्हाला माहिती आहे, कारण तुमच्या ऑलरेडी तुम्हाला त्याच्यात चांगले मार्क येतात. मग आता तुम्ही लेखी परीक्षेसाठी जास्तीत जास्त सराव करणं आवश्यक आहे. दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि दोन्हीमध्ये पण आपल्याला पारंगत असल्याशिवाय पोस्ट मिळणार नाही हे मात्र तितकंच करा. सो तुम्ही आतापासूनच तयारीला लागा. छानपैकी टाइम टेबल बनवा व्यवस्थितपणे. या टायमिंगला लेखी करायचं आहे, या टायमिंगला ग्राउंड करायचं आहे. रिव्हिजनवरती भरती द्या. तुम्हाला एक गोष्ट इथं सांगतो की सिलेबसमध्ये सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी ह्याचा स्पेशल उल्लेख केलेला आहे. सो चालू घडामोडी याचा स्पेशल उल्लेख केलेला आहे म्हणल्यावरती तुम्ही त्याही गोष्टी व्यवस्थितपणे वाचणं गरजेचं आहे. यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती चालू घडामोडीचे मी भरपूर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तुम्ही रेग्युलरली बघत चला आणि चांगल्या प्रकारे तुमचं प्लॅनिंग बनवा. जो विद्यार्थी प्लॅनिंग व्यवस्थित बनवेल, इम्प्लिमेंट करेल, शिस्तबद्ध पद्धतीनं एकदम डिसिप्लिननं अभ्यास करेल, कुठंही सट्टा मारणार नाही, कुठंही स्वतःशी अप्रामाणिक असणार नाही, अशाच विद्यार्थ्याला पोस्ट मिळणार आहे. कॉम्पिटिशन भरपूर आहे, लक्षात ठेवा. या स्पर्धेच्या युगात जर तुम्हाला टिकायचं असेल तर स्वतःमध्ये चांगला बदल करून व्यवस्थित टाइम टेबल फॉलो करून चांगला गायडन्स घेऊन आणि वेळीच प्रिपेअर होऊन तयारीला लागा. त्यांनाच यश मिळणार आहे. ऐन टायमिंगला परीक्षा आलाय, जी.आर. आली आहे, आता परीक्षेची डेट आली आहे, जागा निघलेल्या आहेत, तेव्हा अभ्यास करून का उपयोग नसतो. कारण तेव्हा बरंच पुलाखालनं पाणी निघून गेलेलं असतं. आत्ताच वेळ तयारीला लागा, टाइम टेबल बनवा आणि जो याच्यामध्ये यशस्वी होईल त्याला नक्कीच चांगली पोस्ट अंगावरती खाके आणि बापाचं आईबापाचं नाव तुम्हाला छातीवरती आयुष्यभर मिरवता येईल. ते भाग्य खूप कमी लोकांच्या नशिबात असतं आणि हे मिळवण्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच तयारी करायची. चांगलं प्रिपरेशन करा आणि तुमचं स्वप्न पूर्ण करा. थँक्यू सो मच.